नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलो आहोत काकडीच्या प्लॉटमध्ये, गाव टाकीची वाडी, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे. आपण शेतकऱ्यांचं त्यांनी आपलं एक प्रोडक्ट वापरलं होतं BSL-4 नावाचं. त्यांचं एक मनोगत ऐकून घेऊ. नाव सांगा. जयरामकृष्ण दरवडा, राहणार टाकीची वाडी. मी काकडीचा प्लॉट केलाय, त्याच्यावर डावणीचा प्रॉब्लेम झाला. त्याच्यावर BSL-4 औषध मारला, त्याच्या डावणी जागेवरच थांबले. पुढचा शेंडा हिरवागार राहिलाय, पुढचा शेंडा चाल करीत चाललाय. तुम्ही शेतकरी मित्रांना काय सांगू शकता? शेतकरी मित्रांना आम्ही त्यांना सांगू शकतो का याच्यानी डावणी थांबते म्हणून. डावणीचा फरक पडतो, काकडी व्यवस्थित होते. डावणी चाल करते पुढं, शेंडा चाल करतो पुढं, काकडी हिरवीगार राहिले. तुमचे डावणीचा जो प्रादुर्भाव आहे तो जागेवर थांबला ना? जो डावणीचा प्रादुर्भाव आहे तो जागेवरच थांबलाय. त्याच्या पुढं काही डावणीचा चाल करत नाही. डावणी जागेवरच थांबले, जागेवर करपलंय. त्याच्या पुढं डावणीचा काही प्रॉब्लेम झाला नाही. चांगली काकडी निळीगार राहिले. आज फवारणी करून किती दिवस झाले? फवारणी करून 5-6 दिवस झाले. आम्हाला रिझल्ट फवारणीचा आलाय औषधाचा. धन्यवाद.